कनिष्ठ अभियंता शकील शेखवर कारवाई झालीच पाहिजे. कनिष्ठ अभियंता शकील शेखवर कारवाई झालीच पाहिजे. शकील शेख यांच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे. शकील शेख यांच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकारी शकील शेखवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकारी शकील शेखवर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. शकील शेखचा करायचं काय खाली मुंडी वर पाय. शकील शेखचा करायचं काय खाली मुंडी वर पाय. शकील शेखचा करायचं काय खाली मुंडी वर पाय. शकील शेखवर कारवाई झालीच पाहिजे. शकील शेखवर कारवाई झालीच पाहिजे. नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य. आज सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे आमच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा 4था दिवस आहे. या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग कार्यालयामध्ये जे अनागोंदी कारभार सुरू आहे, यामध्ये प्रथम कनिष्ठ अभियंता शकील शेख याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अंतर्गत त्यांनी बांधकाम परवाना विभाग कार्यालयामध्ये यापूर्वी ज्या ज्या टेबलवर काम केलं आहे त्या सर्व कामांची चौकशी करून 3 सदस्यीय चौकशी समिती नेमणूक करून त्याच्या केलेल्या कामांची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ प्रचलित कायद्यान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे. दुसरा विषय असा आहे की सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता शकील शेख हे सेवानिवृत्त असून त्यांना परत कंत्राटी पद्धतीवर सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग कार्यालयामध्ये परत त्याच ठिकाणी घेण्यात आला आहे, अशी माहिती देखील आम्हाला प्राप्त झाली आहे. परंतु आमची माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त साहेब यांच्याकडे अशी मागणी आहे की कनिष्ठ अभियंता शकील शेख हे वादग्रस्त आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या विभागामध्ये त्यांनी काम केलं आहे त्या सर्व कामांची चौकशी व्हावी. कारण त्यांनी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करून नियमबाह्य फायली करून नियमबाह्य नोंदी करून अनेक लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे. यापूर्वी सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग यामध्ये त्यांनी 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदावर काम केलं आहे. त्यावेळी त्यांनी अनेक नियमबाह्य फायली, त्याचबरोबर वापर परवाना, त्याचबरोबर हार्डशिप, अनेक जे काम आहे त्या कामामध्ये लाखो रुपये अनेक लोकांकडून घेतलेला आहे. कारण आज देखील त्याच पद्धतीने हा लाडका कनिष्ठ अभियंता जे अनेक लोकांना असे सांगत आहे की मी माननीय सचिन ओंबाशे साहेब यांचा खूप जवळचा माणूस आहे, साहेब माझ्या शब्दाचा पुढे जात नाही, असं म्हणून अनेक लोकांकडून लाखो रुपये त्यांनी उचललेला आहे. आपल्याला माहिती असेल सध्या बांधकाम परवाना विभागामध्ये कनिष्ठ अभियंता शकील शेख यांनी मी आयुक्तत्वात खूप जवळ आहे, अनेक अधिकाऱ्यांनी मला खूप जवळ केलेलं आहे म्हणून अनेक कॉन्ट्रॅक्टर कडून लाखो रुपये त्यांनी उचललेला आहे. म्हणून त्याच्या कार्यपद्धतीवर यापूर्वी त्यांनी बांधकाम परवाना विभाग असो अनेक झोन असो यामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व केलेल्या कामांची फायलीची टेबलची परत चौकशी करून 3 सदस्यीय चौकशी नेमणूक करून त्याच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करावी आणि त्याला जे सध्या बांधकाम परवाना विभागामध्ये ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारावर
त्याला घेण्यात येणार आहे त्याच्यावर तात्काळ रोख लागावी, त्याला घेऊ नये ही आमची मागणी आहे. जर माननीय सचिन उंबासे साहेब आपण त्याला त्या ठिकाणी कंत्राटी कामावर घेतलात तर ते परत याच पद्धतीने ज्या प्रकारे त्यांनी लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे त्याच पद्धतीने अनेक कॉन्ट्रॅक्टराला लाखो रुपयाची लूट करून ते बांधकाम परवाना विभाग कार्यालयाचं नाम खराब करणार आहे. ते बांधकाम परवाना विभाग असो, महानगरपालिका असो, यामध्ये जे भ्रष्टाचार चाललंय या भ्रष्टाचाराला त्यांनी परत या ठिकाणी आला तर खूप जोर देणार आहे. याआधी त्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या अनेक झोन मध्ये त्याचबरोबर बांधकाम परवाना विभाग कार्यालयामध्ये केलेला आहे. याच्या सर्व कामांची चौकशी व्हावी, 3 सदस्य नेमणूक करून चौकशी समिती नेमणूक करावी अशी मागणी आमची या ठिकाणी सुरू आहे. आज आंदोलनाचा 14 दिवस आहे. जर या विषयावर माननीय सचिन उंबासे साहेब यांनी तात्काळ दखल नाही घेतली तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर करणार आहे. हे सांगून मी आपल्याला शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.